टी शर्ट सोबत मॅच होते थोडे, घेऊन टाक गाडी. ठीक आहे चालेल, डन करतोय. सो कार अँड बाईक आर द टू थिंग्स ज्याच्यासाठी आम्ही बॉईज नेहमी एक्सायटेड असतो, आणि आजचा ब्लॉग त्याच्याबद्दलच. हा ये खाली आलो. करायची एवढ्याच स्कूटी बुक. बघायला चाललं. आतमध्ये जाऊ म्हणजे पाऊस नाही लागणार डायरेक्ट. हा हा आपण जाऊ दे, का अपग्रेड करायचं तुला गाडी? गाडी कारण आता खूप वर्ष झाले, 2023 पासून चालवतोय आणि एडीव्ही थोडीशी काय बोलतो, सस्पेन्शन चांगले आहेत, टायर मोठे आहेत थोडे, आणि माझं लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी माझं इथून गोरेगाव डेली ट्रॅव्हलिंग, डेली अपडाऊन होतं, लाईक 65 किलोमीटर प्लस अपडाऊन होतं. तू काढणार 2 बॅटरीज आहेत आतमध्ये त्याच्या, तू काढून वेगळी रिचार्ज त्याला चार्ज करू शकतो आणि मग परत इन्स्टॉल करू शकतो. सीरीज बघ ना मग. नाही रे, त्याचं नाही, मी डिओ साठी नाही आलो इकडे. हे बॅटरी डेड आहे वाटतं याची. टी शर्ट सोबत मॅच होते थोडे, घेऊन टाक गाडी. ठीक आहे चालेल, डन करतोय. काय ब्रोशर वगैरे काय चालेल आलं नाही का? आणि आपल्याला इथे टेस्ट ड्राईव्हला कधी होईल अवेलेबल, काय आयडिया? सांगू शकत नाही. दिवाळीपर्यंत तरी. कस्टमर बुकिंग साठी पण बोलतात, पण बुकिंग किती वेटिंग देऊन घ्यायची ती पण नाही सांगितलं. ओके, सांगितलंय नोव्हेंबर डिसेंबर गाडी याला. E85 आहे का कंप्लेंट? हो E85 आहे म्हणजे मोस्ट. E85 हॅलो 15 पर्यंत जाते. तुला बोललो ना 2 तरी तू म्हणजे सगळंच ऑन रोड 2 आहे तेवढ्या, आपल्याला आता बाईकच घ्यायला पाहिजे. बिग बिग मध्ये जायचं. बिग बिग होंडा सिव्हिल इलेक्ट्रिक तर काय पॉईंट नाही, काहीच नाही. 70 किलोमीटर रेंज आहे फक्त इलेक्ट्रिक. 70 किलो रेंज म्हणजे मी जेव्हा असेल नुसतं, आणि परत त्याच्या टायमाला आरे पवईमध्ये अडकतो. हायवेला माझं असं होईल की आता जाईल घरी की नाही जाईल घरी. मला स्लोपला ती बंद करायला लागणार गाडी ॲव्हरेज काढण्यासाठी. ॲक्टिवाच्या कंपॅरिझन 70 किलोमीटर म्हणजे खूपच कमी झालं. खूपच कमी. सो द व्हेरी मेन रिझन आम्ही होंडा AD150 बघतोय, कारण की ती गाडी E85 कंप्लायंट आहे. सो ऑफकोर्स नाव यू गाईज नो की आता पेट्रोलचं काय सीन्स आहेत. सो दॅट्स वाय E85 कंप्लायंट इज लाईक फ्युचर प्रूफ. बट अजूनपर्यंत ती गाडी शोरूममध्ये अवेलेबल नाही आहे, कारण की जस्ट तिचं प्री बुकिंग चालू आहे, आणि शोरूममध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी आय गेस ती गणपतीच्या एंडमध्ये किंवा मग दिवाळीच्या आधी येणार आहे. सो लेट सी. बट ऑन रोड प्राईस त्या व्हेकल्स आहे 2 लाख रुपीज, विच इज बिट ऑन अ हायर साईड, कारण की 2 लाख रुपीजमध्ये तर मग होंडा हायनेस पण येते आणि CB350 पण येते. सो माझं तर त्याला तेच आहे कन्व्हिन्स करायचं की बाईक, गो फॉर द बाईक. बट लेट सी. पण एवढं तर नक्की आहे की गाडी अपग्रेड होणार आहे. आणि प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट्स की अजून कोणती गेअरलेस व्हेकल आहे जी यु नो फ्युएल कंप्लायंट पण आहे, किंवा या रोजच्या डेलीच्या 40 to 60 किलोमीटर्स रेंजच्या ट्रॅव्हल रेंजमध्ये सुटेबल आहे, आणि जी 1.5 lakhsपर्यंत आहे. सर कोणतं ऑप्शन अवेलेबल असेल तर प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट्स. टिल देन राम राम करा, आराम भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम, सायनिंग ऑफ.